नमस्कार सर्वांना मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सेटअप ज्यामध्ये सोलर पॅनल असेल, सोलर कंट्रोलर असेल, सोलर इन्व्हर्टर असेल किंवा जे चेंजवर वापरलेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये दाखवतोय। म्हणजे जे इन्स्टॉलर असतील महाराष्ट्रामध्ये जे सोलरचे कामं करतात त्या भागामध्ये तुम्हाला या गोष्टी जर इन्स्टॉलेशन करायचे असतील, माझ्या थ्रू करायचे असतील सोनाई एंटरप्राइजेस अंतर्गत, तरीसुद्धा मदत होईल आणि तुम्हाला करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे मदत होईल। तर सुरुवात करूया आपण सोलर पॅनलपासून। सोलर पॅनल बघा, मागच्या बाजूला 13 पॅनल आहेत आपण टोटल 7.5 HP पूर्ण सेटअप आहे जो शेतकऱ्यांसाठी भेटतो। तर त्या सेटअप आपण काय केले, 2 चेंजवर आपण इन्व्हर्टर दिलेला आहे, बरोबर। आता पॅनल कशा प्रकारचे आहेत, पॅनलचं वाटेज तुम्हाला दाखवतोय, 1 मिनिट दाखवा। तर मित्रांनो हे बघा, ADM सोलर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड याचं पॅनल आहे। या पॅनलमध्ये दिसत असेल तुम्हाला 520 वॅटचा पॅनल आहे मॅक्झिमम व्होल्टेज। त्यानंतर ओपन सर्किट व्होल्टेज आहे 48.96, शॉर्ट सर्किट करंट आहे 13.3, यानंतर मॅक्झिमम पॉवर व्होल्टेज आहे 42.7, मॅक्झिमम पॉवर करंट आहे 12.2 एम्पियर। आता हे स्पेसिफिकेशन प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही मला कनेक्ट करता तेव्हा मला ह्या सोलर पॅनलच्या बॅक साईडला, जसं की खालच्या बाजूला मी बसलेलो आहे, तर या सोलर पॅनलचा फोटो जर पाठवला तर तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मला करता येते। हे बघा, हा पॅनल आहे। यानंतर आपण DC केबल जो वापरला आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो हे पहा, आपण वरून वायरिंग घेतलेली आहे आणि सध्या इन्स्टॉलेशन चालू आहे, 5 वाजलेले आहेत, त्यामुळे आपण व्हिडिओ अंधार पडायच्या अगोदर काढतोय। तर हा बघा, हा एक चेंजवर आणि हा दुसरा चेंजवर, असे 2 चेंजवर वापरलेले आहेत। त्या व्यतिरिक्त त्यासोबतच आता हा आहे राईट वॉटर कंपनीचा कंट्रोलर, बघा राईट वॉटर कंपनीचा कंट्रोलर आहे। यामध्ये इथं दिसत असेल तुम्हाला जे आपण VOC वगैरे जे बोलतो आपण, तर त्याची रेंज आहे 250 ते 750 व्होल्ट DC सप्लायपर्यंत, म्हणजे मॅक्झिमम आपण 750 पर्यंत या जे 7.5 HPचा कंट्रोलर आहे त्याला आपण देऊ शकतो। तर आपण त्याच पद्धतीने वरून जे येणारे पॅनलचे कनेक्शन आहेत ते 7.5 HPचेच घेतलेले आहेत। प्लस हा इथे बोरवेल आहे, या बोरवेलचं आपण जे कंट्रोलरचं कनेक्शन जे आहे, या कंट्रोलरचं कनेक्शन बोरवेलला दिलेलं आहे। त्यासोबत आता हे आहे चेंजवरचं लोकेशन आणि त्या बाजूला आपण इन्व्हर्टर बसवलेला आहे। तर इन्व्हर्टर तुम्हाला कोणता वापरला आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवतोय मी। तर मित्रांनो इथे दिसत असेल सोलर स्मार्ट 4100 48 व्होल्ट, म्हणजे 48 व्होल्टचा आपण इन्व्हर्टर वापरलेला आहे ईस्टमॅन कंपनीचं। यामध्ये इथं तुम्हाला दिसत असेल प्रोडक्ट मॉडेल नेम PV मॅक्स 180 आहे, PV रेंज आहे 75 ते 180 व्होल्ट। आता यामध्ये PV रेंज म्हणजे काय असतं की 75 व्होल्ट कमीत कमी DC सप्लाय या इन्व्हर्टरला भेटला पाहिजे आणि जास्तीत जास्त 160 व्होल्टपर्यंत आपण सप्लाय देऊ शकतो। बाकी 3000 वॅटपर्यंतचा व्होल्ट एम्पियरचा हा इन्व्हर्टर आहे आउटपुट पॉवर। आणि यासोबतच 48 व्होल्ट म्हणजे आपण 4 बॅटरीचं इन्स्टॉलेशन याच्यासोबत करणार आहोत आणि 4 बॅटरी ज्या आहेत त्या 4 बॅटरीसुद्धा मी दाखवतो तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारच्या 4 बॅटरीज आपण यूज केलेल्या आहेत सिरीजमध्ये, पूर्णपणे 4 बॅटरीज इन्स्टॉलेशन केलेलं आहेत। आणि हे इन्स्टॉलेशन आपण केलेलं आहे केज तालुक्यामध्ये विडा या गावामध्ये। हे मठ संस्थान आहे बघा, अशा प्रकारचं एक मठ संस्थान आहे। या मठ संस्थानमध्ये पूर्णपणे लाईटचं जे MSABची लाईट आहे ती पूर्णपणे आपण बंद करण्याचा प्लॅन करतो आहे, म्हणजे पूर्ण हा सोलरवरती सप्लाय भेटणार आहे। आणि इथे सर्व जो लोड असेल, लाईट्स असतील, फॅन असतील वगैरे, या सर्व गोष्टी आपण इन्व्हर्टरवरती चालवण्याचा प्रयत्न करतो आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रात कुठेही असाल, तुम्हाला अशा प्रकारचं इन्स्टॉलेशन करायचं असेल तर संपर्क करा, तुम्हाला पूर्णपणे मदत भेटेल।